नमस्कार मंडळी, मी नंदिनी हिमाडे स्वागत करते आपलं भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे किल्ले हडसरला. मंडळी, आता आपण चाललो आहे मोरोशी या गावात. मोरोशी या गावामध्ये हा समोर आपल्याला दिसतो मोरोशीचा भैरवगड. हडसर किल्ल्यावर जायचं म्हणजे मंडळी माळशेज घाटातून जावं लागतं. पावसाळा म्हणला की माळशेज घाटाचं रूप बघण्यासारखं असतं. अतिशय सुंदर हिरवळ आणि रस्त्याला डोंगरामध्ये धबधबे वाहत असतात आणि याचाच आनंद घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. आणि याच जागेवरून आपल्याला समोर काळू वॉटरफॉल, रोहिदास शिखर आणि तारामती शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा या डोंगर रांगेचं दर्शन होतं. आणि मंडळी, आपण येऊन पोचलेलो आहे एक्झॅक्ट बोगद्याच्या बाहेर. बोगद्याच्या आतलं मी दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर असं पेंटिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि आपले मावळे त्यांनी यामध्ये चित्रित केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर पेंटिंग आणि खूप सुंदर नजारा. माळशेज घाट पार करून म्हणजे आपण वर आलेलो आहे खिरेश्वर गावाजवळ. बघू शकता समोर दिसतंय ते खिरेश्वर गावाचं धरण. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खिरेश्वर गावातूनच जावं लागतं. हेच ते हॉटेल जिथे 59 रुपयाचा चहा भेटतो आणि रेग्युलर कॉफी 69 रुपयाला भेटते. अशा पद्धतीने मंडळी आपण गणेशखिंड पार करून आता आपण चाललेलो आहे भुंडेवाडीतून आतमध्ये. हडसर गावात जाण्यासाठी मंडळी आपल्याला बुंडेवाडीच्या कमानीतून आतमध्ये यावं लागतं. आणि मंडळी समोर दिसते ती बुंडेवाडीची शाळा, जिल्हा प्राथमिक शाळा भुंडेवाडी. समोर जे मंदिर दिसतंय त्याच्या लेफ्ट साईडने रस्ता जातो. आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे हडसर गावामध्ये जाण्यासाठी. 2 रस्ते दिसत आहेत मंडळी. आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे. एक रस्ता गावामध्ये गेला आहे आणि एक रस्ता आपल्याला हडसर गावामध्ये नेऊन सोडणार आहे. आपण लेफ्ट साईडच्या रस्त्याने जाणार आहे. इथून पण आपल्याला अजून मंडळी 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे. 7 ते 8 किलोमीटरची रनिंग आहे अजून आपल्याला हडसर गावापर्यंत पोहोचण्यासाठी. मंडळी समोर दिसत आहेत छोटी छोटी पोरं सायकल घेऊन येत आहेत. त्यातला एक छोटा बारका लयच विचित्र होता. तो तर डायरेक्ट गाडी समोरच आलेला. याच रस्त्याने मंडळी आपण समोर जाणार आहे आणि आपल्याला पुढे एक पूल लागलाय. त्या पुलाला पार करून एक कमान लागते. या कमानीच्या एक्झॅक्ट आपल्याला राईट साईडला जो रस्ता गेलाय त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. मगाशी बघितल्याप्रमाणे कमानीमधून आपण राईट घेतलेला आहे मित्रांनो. आणि आपण समोर बघतोय तो माणिकडोह धरण बोलतात त्याला. याच्यावर विद्युत प्रकल्प पण आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, सध्या तरी धरणामध्ये एवढं पाणी नाही आहे. समोर जाऊन मंडळी आता आपल्याला हडसर गाव लागणार आहे. समोर दिसतोय तो हडसर किल्ला बघू शकता. हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आपली गाडी पार्क करणार आहेत आणि तिथून आपण खुंटेच्या वाटेने जाणार आहेत. हडसर किल्ला बघू शकता. आपला आज ट्रेकिंग पॉईंट आहे किल्ले हडसर. मंडळी आपण येऊन पोचलेलो आहे हडसर गावात. थोडासा प्लॅन आपला चेंज झाला आहे. काही लोक खुंटेच्या वाटेने जाणार आहेत आणि काही लोक पायरी मार्गाने जाणार आहेत. सरळ रस्त्याने गेलं तर त्या साईडला पायरी मार्ग आहे आणि हा इकडे समोर रस्ता दिसतो, हा रस्ता खुंटेच्या वाटेने जाणार आहे. मंडळी आपला अर्धा ग्रुप खुंटेच्या वाटेने जाणार आहे आणि अर्धा ग्रुप पायरी मार्गाने जाणार आहे. खुंटेच्या वाटेने ट्रेक करण्यासाठी जाण्यासाठी मंडळी आपल्याला थोडा जंगलाचा पॅच लागतो. जंगलाचा पॅच म्हणजे मंडळी पूर्णपणे ग्रीनरी.
थोडासा पॅच संपलेला आहे मंडळी. समोर दिसतंय ते निमगिरी किल्ला आणि त्याच्याच अपोजिटला किल्ले हडसर. आपल्याला तिथेच जायचं. समोर दिसतंय ती खुंटेची वाट, किल्ले हडसर खुंटेची वाट. थोडं झूम करून दाखवते. समोर दिसते गुफा. खुंटेची वाट पार करून त्या गुफेमध्ये माणूस निघाला जातो. नेहमीप्रमाणे मंडळी आपल्या इथे टॅटू सेशन चाललेलं आहे, जो की न्यूझीलंडच्या झेंड्यावर असलेल्या ते पानासारखा दिसतोय. बघू शकता तुम्ही, प्रोसेस बघू शकता. असं त्याला प्रेस करायचं वरून, परंतु शाई कमी पडल्यामुळे कदाचित तो टॅटू गोंदला गेलेला नाहीये. जंगल पॅच पूर्ण करून पुढं आल्यावर असं थोडासा चढाव लागतो. तो चढाव पार केल्यानंतर आपण जाऊन पोचतो त्या खुंटेच्या वाटेच्या अगदी पायथ्याशी. बघू शकता मंडळी, समोरच आपल्याला ती गुफा दिसते आणि खुंटेची वाट. खुंटेची वाट पार करून मंडळी आपल्याला थांबायला जायचं त्या गुफेमध्ये. आपल्या टीममधला एक माणूस आधी पुढे जातोय आणि आपण त्याच्याकडे कॅमेरा देणार आहे. खालून मंडळी, खालून शूट नाही करता येणार आहे मला, त्यांच्याकडे मी कॅमेरा देते, त्यामुळे ते वरून शूट करणार आहे. बघू शकता मंडळी, आपली एक एक मंडळी खुंटेची वाट पार करत वर येत आहे. मंडळी, याच ठिकाणावरून एका मुलीचा तोल जाऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मंडळी, 3 ते 4 वर्षापूर्वीची ही घटना आहे. यायचं असेल तर मंडळी पूर्ण तुमच्या रिस्कवर या. चांगल्या माहितीचा ग्रुप आणा, नाहीतर गावामधनं एखादा गाईड घेऊन या. मंडळी, आता आली ती माझी बारी. बघूयात, ताईंची तर झालेली आहे वाट पूर्ण करून सेलिब्रेशन. 85 डिग्री इन्क्लाइन कातळकडा. एक एक खुंटी धरून आपल्याला वरती यायचं आहे. खुंटी गच्च धरून ठेवायची, कारण की जरी पाय निसटला तरी पण आपण खुंटीला अटकून लोंबकळून राहू शकतो. प्रॉपर ट्रेक शूज नसल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, कारण की ग्रीपचा विषय होता आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे थोडंसं चिकट झालेलं पाणी असल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती.
मंडळी आता आपला लास्टचा शेवटचा माणूस येतोय वरती. बाकीच्यांचं सगळ्यांचं होऊन सगळे बसलेले आहेत वाट बघत. आणि आपण या गुफेमध्ये आलेलो आहे. बघू शकता किती मोठी गुफा आहे. कदाचित तिथून या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी ही गुफा बनवली असावी. या गुफेच्या डाव्या बाजूने जाताच आपल्याला पुढे अजून एक गुफा लागते. आपली मंडळी त्या गुफेमध्ये जाऊन थांबलेली आहे, कारण की छोटा पाऊस आलेला आहे. म्हणून पावसापासून बचाव करण्यासाठी आपण या गुफेमध्ये आलेलो आहे. या गुफेतून समोर दिसतोय आपल्याला निमगिरी डोंगर. या गुफेच्या आतमध्ये असा एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या आतून एवढी मोठी अशी जागा आहे. बघू शकता मंडळी तुम्ही. याच गुफेतून पुढे जाऊन मंडळी आपल्याला एक छोटा खुंटीचा पॅच लागतो. मंडळी प्रॉपर आपल्याला हाताने आणि पायाने ग्रीप घेऊनच आपल्याला पुढची पावलं टाकायची आहेत. बघू शकता तुम्ही, आपल्याला पाय ठेवण्यासाठी जागा आहेत आणि हाताने खुंट्या धरायच्या आहेत. हा खुंटीचा पॅच पूर्ण करून आपण येतो एक कातळ रस्त्यावर. चिकट असल्यामुळे मंडळी पूर्ण ग्रीप घेऊनच आपल्याला चालायचं आहे. वरच्या बाजूलाच एक बुरुज आहे मंडळी इथे. अशा पद्धतीने मंडळी आपण यशस्वीरित्या सक्सेसफुली आपण गडावर पोचलेलो आहे. बघू शकता समोरच भग्न अवस्थेत असलेले मारुती रायाचं मंदिर. सुंदर अशी मूर्ती दिसते आपल्याला समोर. अशा प्रकारे मंडळी आपण मारुती रायाचा आणि महादेवांचा जयघोष करून पुढे निघालो आहे. समोरच दिसतं आपल्याला देवीचं मंदिर. प्रत्येक गडावर महादेवाचं किंवा बजरंगबलींचं किंवा एखाद्या देवीचं मंदिर हे असतंच. आत्ताच मंडळी आपण भग्न अवस्थेत असलेले देवीचं मंदिर बघितलं आणि आपण पुढे चाललो आहे ते पाण्याची टाकी बघण्यासाठी. बघू शकता सुंदर अशी पाण्याची टाकी गडावर आहेत. बऱ्यापैकी गडावर पाण्याची टाकी आहेत. थोडं पुढे येताच मंडळी आपण चाललेलो आहे महादेवाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. थोडं पुढे जाताच मंडळी आपल्याला महादेवाचं मंदिर लागणार आहे. आपण तिथे दर्शन घेण्यासाठी चाललेलो. बघू शकतो मंडळी आपण आता महादेवाच्या मंदिराजवळ पोचलेलोच आहे. सुंदर असं महादेवाचं मंदिर समोर दिसतंय. आपली मंडळी पायरी मार्गाने आलेली मंडळीसुद्धा आपल्याला इथे भेटलेली आहे आणि आपण खुंटेच्या वाटेने आलो आहे आणि दोन्ही साईडची मंडळी आपली टीम इथे भेटलेली आहे. मंदिराच्या दारातच सुंदर अशी नंदीची मूर्ती बघून आपण आतमध्ये एंट्री करतो. समोरच आपल्याला एंट्री केल्यावर महादेवाची पिंड दिसते. एका साईडला गणेशांची मूर्ती आणि एका साईडला बजरंगबलींची मूर्ती आहे. या चौकटीतून आत येताच महादेवाची पिंड दिसते. आतमध्ये खूप जास्त अंधार असल्यामुळे मोबाईलचा टॉर्च लावलाय. मंदिराच्या डाव्या बाजूलाच मंडळ ही पाण्याची टाकी आहेत. बघू शकता खूप मोठं तळ आहे आणि त्याच्यात सोबत 4-5 पाण्याची टाकी सुद्धा आहेत. खूप छान दृश्य दिसतं. महादेवाचं
गावाचं मंदिर पार करून आपण आणि आपली टीम मंडळी आलेली आहे धान्य कोठार बघण्यासाठी. अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्ही. पावसाच्या पाण्यापासून धान्य वाचवण्यासाठी अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. प्रत्येक गडावर अशा प्रकारेच धान्य कोठार आहेत, जे की पावसाच्या पाण्यापासून धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलेले असतात. आतमध्ये संपूर्ण काळोख आहे, बघू शकता. आतमध्ये अजून एक भिंत आहे. इकडे एक धान्य कोठार बनवलेलं आहे, त्याच्या पण सेम कन्स्ट्रक्शन. आतमध्ये अजून एक भिंत आणि अजून एक दरवाजा. मंडळी, ही धान्य कोठारामधली तिसरी खोली आहे. सेम कन्स्ट्रक्शन. बाकीच्या 2 बघितल्या, त्यामध्ये पण सेम कन्स्ट्रक्शन होतं. खूप जास्त अंधार आहे आतमध्ये, बघू शकता. तर मंडळी, धान्य कोठाराला एक्सप्लोअर करून आपण पोचलेलो आहे कमानी टाकेजवळ. आता आपली जेवणाची वेळ झालेली आहे. मंडळी, खालच्या मड या गावामधून आपण चिवडा आणलेला आहे वरती गडावर खाण्यासाठी. प्लास्टिकच्या रॅपरमध्ये असल्यामुळे ते आपलं कचरा आहे, आपण तो घेऊन जायचा आहे गडाच्या खाली. गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा करायचा नाही आहे. सुंदर अशा तोफा मंडळी आपल्याला समोर दिसत आहेत, बघू शकता. 3 तोफा आहेत आणि त्यांना तोफगाडी बसवण्याचं कार्य आपल्या दुर्गसेवकांनी केलेलं आहे. तर मंडळी, बऱ्यापैकी आपला गड एक्सप्लोअर करून झालेला आहे. खुंटेच्या वाटेने आपण चढाई केलेली आणि आता आपण चाललेलो आहे पायरी मार्गाने. उतराई करणार आहे आपण, पायरी मार्गाने उतरणार आहे आपण. समोर मंडळी आपल्याला माणिकडोह धरणाचं पाणी दिसतंय आणि इथे एक पाण्याचं टाकं आहे. कदाचित या पाण्याचं टाकं मगाच्या पाण्याच्या टाक्याच्या पाण्याच्या तुलनेत चांगलं असावं. मंडळी, हे बघताय तुम्ही पाण्याचं टाकं आणि त्याच्याच बाजूला लगेच पायऱ्या आहेत आणि पुढे जाऊन एक दरवाजा आहे. पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून नाणेघाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला. हडसर किल्ल्याची उंची सुमारे 4680 फूट असून हा किल्ला गिरिदुर्गामध्ये मोडतो. गडावर 2 गायमुख आकाराचे दरवाजे आहेत, त्यांपैकी पायरी मार्गाने उतरतानाचा हा पहिला दरवाजा. अतिशय सुंदर असं कोरीव काम, पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या या 2 देवड्या दिसत आहेत मंडळी. त्या काळी पहारेकऱ्यांच्या राहण्यासाठी या देवड्या बनवल्या जात. देवड्यामध्ये मंडळी आपण चहा बनवणार होतो. चहा बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण खालूनच आणलेलं. आपला गॅस आपल्यासोबतच होता आणि दूध पिशवी खालूनच आणलेली खालच्या गावातून, बघू शकता मंडळी. बघू शकता मंडळी, इथे जुगाड चाललाय. काय तो जुगाड सह्याद्रीमध्येच होतो, बघू शकता. आपण गाळण आणायची विसरलेलो आणि चहा कसा गाळायचा, त्यामुळे चहा गाळण्यासाठी आपण रुमालाचा वापर केलेला आहे. म्हणजे जेणेकरून ती चहा पावडर आहे ती रुमालामध्येच थांबेल आणि आपल्याला गाळलेला चहा मिळेल. चहाचा कार्यक्रम उरकलेला आहे आपला. ही आहे दरवाजाची पुढची बाजू. सह्याद्री प्रतिष्ठानाकडून हा दरवाजा बसवला गेलेला आहे आणि दरवाजाच्या एक्झॅक्ट पुढं आलं की आपल्याला या पायऱ्या लागतात. मंडळी, हडसर किल्ल्यावरून आपल्याला चावंड, जीवधन, किल्ले शिवनेरी, भैरवगड, नाणेघाट यांसारख्या सह्याद्रीमध्ये असलेल्या गड किल्ल्यांचे दर्शन होते. मंडळी, हडसर किल्ल्यावरती या पायऱ्यांची ही फ्रेम सगळ्यात जास्त चर्चेत आहे. बहुतेक लोक या जागेवर फोटो काढत असतात. मंडळी, गड सर झाल्याचा आनंद या दादाच्या चेहऱ्यावर जरा जास्तच दिसत होता. मंडळी, गडावर माकडांची संख्या जरा जास्तच होती. मंडळी, गडाच्या खाली असणाऱ्या गावांमधली लोकांची जनावरं गडावर चरण्यासाठी येतात. थोडं पुढे जाऊन मंडळी आपल्याला परत एकदा पायऱ्या लागणार आहेत आणि आणखी एक गायमुख आकाराचा दरवाजा आपल्याला बघायला भेटणार आहे.
हा दरवाजा पायरी मार्गाने वर येताना पहिल्यांदा लागतो आणि गड उतार होताना हा दरवाजा दुसरा लागतो. पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने या पायऱ्या थोड्या चिकट झाल्या होत्या, त्यांवर शेवाळ जमा झालेलं. त्यामुळे नीट बुटाची ग्रीप घेऊन आपली टीम गड उतार होत होती, जेणेकरून आपल्याला कोणतीही इजा होऊ नये किंवा पाय सटकून आपण पडू नये याची काळजी घेऊन आपली मंडळी गड उतार होत होती. तर मंडळी, ही आहे दरवाजाची पुढची बाजू आणि समोर दिसते आपल्याला गडाची तटबंदी. काही तटबंदी ढासळलेली दिसते मंडळी आपल्याला. तर मंडळी, आपला गड एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आता आपण पायरी मार्गाने गड उतार होतोय. गड उतरून मंडळी आता आपण जाणार आहे हडसर गावामध्ये, जिथे आपली गाडी पार्क केलेली आहे. जे आपले टीममधले मेंबर पायरी मार्गाने आलेले त्यांनी गाडी हडसर गावामध्ये पार्क केलेली आहे. गड उतरताना किंवा चढताना दुसऱ्या बाजूला तोल जाऊ नये, त्यामुळे या पायऱ्यांच्या भोवतीने रेलिंगसुद्धा लावलेले आहेत, जेणेकरून कोणतीही हानी होऊ शकत नाही. समोरचं दृश्य तुम्ही बघूच शकता मंडळी. अतिशय सुंदर अशी ग्रीनरी पसरलेली आहे. मंडळी, आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहिजे तर शेअर करा. गवताचा पॅच पूर्ण करून आपण मंडळी पोहोचतो या रस्त्यावर आणि हा रस्ता निघाला जातो थेट हडसर गावामध्ये. अशा पद्धतीने मंडळी आपला ब्लॉग इथेच संपतोय. तोपर्यंत बाय बाय.